नाश्त्यासाठी बनवा, टिफिनसाठी बनवा, जेवणासाठी बनवा किंवा छोट्याशा भुकेसाठी बनवा. अगदी जाळीदार 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. चला तर मग स्टार्ट करूया. एक कांदा बारीक चिरून त्याच्यानंतर 1 वाटी दही किंवा ताक, अर्धी वाटी आपल्याला सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. पूर्ण आपल्याला पाणी टाकून मिक्सरला छान लावून बॅटर तयार करायचं आहे. बॅटर थोडंसं साईडला भिजायला ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. त्याच्यानंतर इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल, 1 मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या, कांदा, कलरसाठी काश्मीरी रेड मिरची. तर पूर्ण आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे. पूर्ण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ वरून आपल्याला टाकायचं आहे. लगेच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर काय मीठ टाकायचं नाही, तर इथे मी प्रमाणात मीठ टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. तर 2 मिनिटात छान मिक्स केल्यानंतर आपला मसाला छान रेडी झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेच पॅन मी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर आपलं मस्त रेडी झालेलं आहे. आता बॅटर आपल्याला रेडी झाल्यानंतर छान असं आपल्याला पॅनमध्ये अशा प्रकारे एक उत्तप्पम किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता, याला धिरडं म्हणू शकता, डोसा काहीही म्हणू शकता, अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. पटापट होण्यासाठी मी वेळ वाचण्यासाठी एकाच पॅनमध्ये 2 टाकून घेते. तुम्ही एकही टाकून घेऊ शकता. ही प्रोसेस तुम्ही डोसा तव्यावर पण करून घेऊ शकता. तर पाहू शकता किती छान जाळी सुटलेली आहे डोस्याला. तर मी दुसऱ्या साईडने पण अशाच प्रकारे पलटवून टाकून छान असं भाजून घेणार आहे. दोन्ही साईडने छान भाजलेलं आहे. पाहू शकता किती छान कलरफुल झालेलं आहे. तर तेल किंवा तूप लावून तुम्ही भाजून घेऊ शकता. तर पाहू शकता इथे रेडी झालेलं आहे. चटणी पण मी छान अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. कलर चटणीला खूप छान आलेला आहे आणि छान डोस्याला जाळी सुटलेली आहे. एकदम मऊ असं आपली रेसिपी रेडी झाली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.